आलिया संसारा उठा वेग करा, शरण जाऊ दारा पांडुरंगा। देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे। देता देवविता नेता नेवविता, तेथे याची सत्ता काय आहे। देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे। निमित्ताचा धनी केला से प्राणी, तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला। देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे। विठ्ठल वेणुनादं चरन्तं दुरन्तं, स्वयं लीलया गोपवेशं ददानं। गवावृन्दकानन्दनं चारुहसं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पांडुरंग अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदं भोज तेजस्फुरदिक्प्रदेशं। विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ति उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो
आद्या वेद प्रतिपाद्य जय जय सुसमेध्य आत्मरूपा देवा तुझे गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्तीचा दासो अवधारा जोडी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्रीवरूंचे ते नमस्कारोने आता आलिया संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे मस्तक हे पाया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आणि प्राप्त वेळी आज शिराळा या नगरीमध्ये कैलासवासी कैलास अण्णा देवगीर गिरी यांच्या 13व्या कार्यक्रमानिमित्त समाधी पूजाच्या निमित्तानं हा कीर्तनाचा योग आणि या सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवान भक्त विश्ववंद्य महाराष्ट्रभूषण संत हृदय सम्राट देहनिवासी वैकुंठवासी भगवत पूज्यपाद श्रीमंत श्री तुकोबाराया यांचा 4 चरणाचा अत्यंत उत्कृष्ट गोड आणि चिंतनी अभंग आहे। या अभंगाच्या माध्यमामधून तुकाराम महाराजांनी तुम्हाला मला केलेला एक प्रकारचा उपदेश आहे। संत महात्मे उपदेश करतात। उपदेश कोण करू शकतं? जे मोठे आहेत ते। मोठ्याने लहानाला कल्याणाचं मार्ग सांगणं म्हणजे उपदेश। हित कथनम उपदेशम, हिताचं कथन करणं त्याला उपदेश म्हणायचं। मग मोठे तर संत मोठे, तुकोबाराय मोठे, अहो कशाचे मोठे हो असं तुम्हाला प्रश्न पडेल। कारण त्यांचं घर कुत्रे राखत होते, म्हणजे घरी काही नव्हतं तरी सुद्धा ते मोठे होते महाराज। आनु रे नुया असं म्हटलंय की अनुरणिया ठोकळा तुका आकाशा एवढा
तुकोबाराया आकाशा एवढे आहेत म्हणतात। मग आकाश किती मोठं आहे हे पहिलं जाणून घेतलं पाहिजे। तर आकाशाला दुसरी उपमा देताच येत नाही। आकाश हे आकाशा एवढाच मोठं आहे। गगनम गगनाकारम। सागराला उपमा कशाची देता येईल? उजनी धरणाची देता येईल का? नाही हो। सागरम सागरोपमा, दुसरी उपमा देताच येत नाही। मग तुकोबराया आकाशा एवढे मोठे आहेत। पण याच्या पुढे जाऊन सांगतो, या आकाशामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत। हे आकाश म्हणजे प्रभूचं पोट आहे। आपली पृथ्वी वाटायला मोठी वाटते, पण शनी ग्रहण जर बघायची म्हटलं तर मोहरी एवढी पृथ्वी दिसते। या आकाशामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत, अनंत सूर्य आहेत। प्रत्येक ब्रह्मांडाला एक एक सूर्य आहे। रात्री चमकताना तुम्हाला मला जे चांदण्या दिसतात ते खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर चांदण्या नाहीच आहेत। प्रत्येक ब्रह्मांडाचा एक एक सूर्य आहे। फक्त आपल्यापासून अनेक प्रकाश वर्ष लांब असतंय म्हणून ते आपणाला छोटं दिसतंय। आणि दिवस रात्र म्हणजे सूर्यामुळे आपणाला दिवस रात्र होते। सूर्याच्या वरी जर बघायला गेलं तर तिथं दिवसही नाही रात्रही नाही, फक्त सूर्य आणि पृथ्वी हे फिरतात म्हणून ते दिवस रात्र होते। वरी आकाशामध्ये दिवसही नाही आणि रात्रही नाही। कसं असेल वातावरण बघा। अनेक मोठमोठे सूर्यापेक्षा 2000 पटीनं मोठे मोठे तारे आहेत, ते प्रकाश देतात मला। आणि हे आकाश प्रभूचं पोट आहे। अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी, असं प्रभूचं हे पोट आहे आकाश। आणि तो प्रभू संतांच्या हृदयामध्ये आहे म्हटल्यानंतर मोठं कोण? संतच मोठे म्हणावे लागतात महाराज। हो, हृदय बंदी खाना केला आता विठ्ठल कोंडीला। हृदयाचा बंदीखाना तयार करून परमात्म्याला जिथं कोंडलं जातंय निश्चितच संत मोठे। बघा दुसरं बघा उदाहरण, रामचंद्र प्रभूंनी एक सेतू तयार केला आहे आणि तुकाराम महाराजांनी एक सेतू तयार केला। रामचंद्र प्रभूच्या सेतूवरून आज लंकेला जायला येत नाही। कशा करता? तुकाराम तुका दो नाम एक अंग, उनका सेतु भंग गया, इनका सेतु अभंग। तुकाराम महाराजाचा सेतू अभंग आहे आणि रामचंद्र प्रभूचा सेतू भंगून गेलाय। म्हणजे दोन्ही पैकी कोण मोठं आहे? तर संतच मोठे आहे। आणखी थोडं सोपं करतो, राम या शब्दामध्ये अक्षर किती? 2। आणि तुकाराम या शब्दामध्ये अक्षर किती? मग 4 अक्षराचं मोठं का 2? 4। म्हणजे कुठल्याही दृष्टीनं तुम्ही बघा, मुकम करोति वाचालम पंगु लंगयते ग्रियम। मुक्याला वाणी हे देवाला द्यायला जमतं, मुका बोलू शकतो देवाची कृपा झाल्यावर। पण ज्या प्राण्याला वाणीच नाही अशा बुद्धिहीन प्राण्याकडून, रेड्यांकडून ऋग्वेद बोलवून घेतला, मग जास्त ताकद कुणाची? संतांची। म्हणून संत हे नेहमी मोठे आहेत महाराज। अख्खं जग निर्माण करणं देवाला जमेल, पण अख्ख्या जगाचा उद्धार करणं हे फक्त संत महात्मे करू शकतात। मग मोठं कोण? संतच। म्हणून ते उपदेश करू शकतात। विठ्ठल उपदेश अनुभव घेऊन करायचा असतो महाराज। उपदेश उग सुटलं, आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांची सेवा करा, हे झालं उपदेश महाराज। हे सांगणं सोपं आहे। आईच्या 1-2 कविता, बापाच्या 1-2 कविता म्हणणं सोपं आहे, पण सांभाळणं तितकंच अवघड आहे महाराज। सोपं काम नाही महाराज। सांगणं वेगळं, पण अनुभव घेऊन सांगणं वेगळं आहे।
मग संत महात्मे ज्या रथी तुम्हाला मला सांगतात ते कसं सांगतात? अनुभव घ्यावा मग सांगावा, मग त्याचा फायदा होतो. उग पॅन्ट घालायची मग सांगायचं तुम्ही धोतरल्या की कोण ऐकेल? तुझ्या अंगावर काय बघ म्हणेल ती अगोदर. एखादी सासूबाई सुनबाईला सांगूच लागली, अगं सुनबाई डोक्यावर पदर असावा ग. सासूच्या असला तर सांगाव, नाही तर ती म्हणजे तुझा बघ खुटवर आलाय ती मला निघाली सांगाय विठाला. अनुभव अगोदर घ्यावा मग जगाला सांगावं. संत महात्मे जगाला उपदेश करण्यापूर्वी अगोदर मनाला उपदेश करतात महाराज. ऐसे जागवितो मना सरिसे जना सहित. अगोदर मनाला जाग करतात आणि मग जनाला जाग करतात महाराज. पण आपलं उलट आहे, जगाला जाग करण्याच्या भानगडीत आपण पडलेलो आहे. स्वतः झोपलेलो आहे. एखादा माणूस झोपीतच असतो आणि तो दुसऱ्याला म्हणतो होय उठ के उठ उठ. ती म्हणजे तू काय करायलास आता? अनुभव घेऊनच उपदेश केला पाहिजे तर त्या उपदेशाचा उपयोग होतो. ज्या ज्या वेळेस तुकोबारायाने तुम्हा मला उपदेश केलाय त्या त्या अर्थी अगोदर अनुभव घेतलाय. एक दोन प्रमाण बघून पुढे चलू. तुकोबारायाने तुम्हा मला सांगितलं तुम्हाला सुख पाहिजे की नाही, तर मग देव आपला करावे लागेल. तेने विना जीवा सुख महाराजांनी सांगितलं आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे. सांगितलं. मग एक साधक उठून उभा राहिला, म्हणला महाराज तुम्ही नुसतं आम्हाला देव आपलासा करायला सांगताय का तुम्ही केलाय? महाराज म्हणले मी देव आपलासा केलाय म्हणून तर तुम्हाला सांगतोय. अनुभव आहे का? हा घे माझा अनुभव भक्ती भाव भाग्याचा. मी देव आपुला अगोदर केला, तो चांगला आहे सुख देणार आहे म्हणून तर तुम्हाला सांगतोय. माझा पहा अनुभव माझा पहा अनुभव केला देव आपुला
महाराज म्हणतात माझा अनुभव बघा, मी देव आपला केलाय म्हणून तुम्हाला आपला करे सांगतो. अनुभवाशिवाय संत महात्मे बोलत नाहीत. एका ठिकाणी महाराज म्हणतात रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासे पतंगे. त्याच्या शेजारचा साधक उठून उभारला. महाराज तुम्ही आम्हाला रंगायला सांगता का तुम्ही रंगलाय? महाराज म्हणले मी एकांगानं नाही सर्वांगानं रंगलोय. रंगलो या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. सर्वांगानं मी रंगलोय म्हणून तुम्हाला रंगायला सांगतोय. मी अनुभव घेतल्याशिवाय काहीच सांगत नाही. अनुभव घेतल्याशिवाय खरंच कळत नाही. बघा एका भरणीमध्ये तुरटी आहे आणि एका भरणीमध्ये खडी साखर आहे. लांबून कळल का होती कशामध्ये काय आहे? कधी कळल मग? ते भरणीचं टोपण उघडावं लागेल, बारीक खडा तोंडात टाकावं लागेल, गोड लागला की खडी साखर, तुरट लागलं की तुरटी. दिसायला सारखं दिसतंय पण ते परीक्षण अनुभव. असं महाराज म्हणतात तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगे. चाखून सांगतो तुमचं हित कशात आहे अहित कशात आहे मला कळतं. शोधोनी आले संत हिताहित जगाचे. जगाचं हित कशात आहे अहित कशात आहे माहिती आहे म्हणून तुम्हाला उपदेश करणं हे आमचं काम आहे. कारण जगाचा धावता लोंढा अधोगतीकडे आहे. बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणोनिया. किंवा येतो हिताचा कळवळा कशा करता करतात संत महात्मे. येतो हिताचा कळवळा पडती हाती म्हणून काळा काळा हाती पडती म्हणून कळवळा. येतो हिताचा. तुमचं आमचं हित समोर बघून ते उपदेश करत असतात महाराज. आणि मग प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे महाराज. या दुःखरूप संसारामध्ये कोणी असो जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. कोणाला कशात सुख तर कोणाला कशात सुख वाटतंय पण मिळत नाही मिळत महाराज. सुख आपण शोधतोय पण दुःखाच्या मध्ये शोधतोय. दुःखामध्ये सुख मिळेल कसं महाराज? नाही मिळत. जिथं सुख आहे तिथंच आपण शोधलं पाहिजे. मग सुख परमार्थामध्ये आहे, भक्तीमध्ये आहे, प्रभू प्रेमामध्ये आहे, त्याच्या नामचिंतनामध्ये आहे, त्याच्या दर्शनामध्ये आहे. हो एका ठिकाणी तर महाराज म्हणतात देवा तुझं मुख जर बघितलं तर अनंत जन्माचं दुःख विसरून जातो देवा. अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंग. देवा आणि तुला पाहता क्षणी सुखाची अनुभूती येते. ज्ञानेश्वर महाराज बोलतात रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. पाहता क्षणी सुखाची अनुभूती आहे त्याचं नाम गाता क्षणी सुखाची अनुभूती. असा सुखरूपात्मक परमात्मा जर तो आपल्या जीवनामध्ये उतरवला तर दुःख होणार नाही महाराज. तुम्हाला सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर या संसारामध्ये आल्यानंतर प्रभूला शरण जा असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणातून सांगतात. Oh
अभंगाच्या पहिल्या चरणातून महाराज सांगतात, आर्या संसारा उठा वेग करा. काय करायचं वेग करून? शरणला उदारा पांडुरंगा. या संसारामध्ये आल्यानंतर एक महत्वाचं प्रयोजन, आपण त्याच्या करताच आलो पण आपण तो विसरत चाललोय. आपण देवाला विसरायचं नाही. हो, देवाला जर आपण विसरलो तर पुन्हा पुन्हा आपण 184च्या योनीमध्ये पडत जातो. विसरले की मग पुन्हा पुन्हा 184च्या योनीमध्ये आपणाला भरकटावं लागतं. आणि म्हणून ते चुकवण्याकरता शरण जायचे महाराज. तुकोबराज सांगतात असा भाग नाही बरं काय. तुकोबरायाचे पूर्वकालीन संत श्रेष्ठ ज्ञानदेव महाराज हे सुद्धा सांगतात की तुम्ही या भूतलावर आलात, तुम्हाला दुःख बाजूला सारायचंय, आत्मोद्धार करायचा आहे, जन्म मरणाचा अंत करायचा आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल? ए साते आलिया ओळखा शारंग, ए साते आलिया ओळखा शारंग, नाही तरी
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ऐसा तेलिया ओळखा शरण धरू, नाही तरी संसारू जाईल रया, वाया जाईल संसार. या संसारामध्ये आल्यानंतर हे साते या संसारात किंवा या बाजारला, हे आपण संसारामध्ये येणं म्हणजे बाजार आहे बरं का. या बाजारात काय असतं वस्तुस्थिती, मुरुडला तुम्ही गेला नाहीत का? बाजारात कोणी यायलेलं असतंय, कोणी जायलेलं असतंय, कोणी विकाय बसले, कोणी विकत घ्यायला लागले, अनेक प्रकारचे वाण घेऊन बसले, कोण एक प्रकारचं घेतोय, कोणी सगळंच घेतंय, हे का नाही. हे सगळं बाजारात आहे. यायलंय, कोणी चाललंय, कोणी घ्यायलंय, कोणी द्यायलंय, सगळी वस्तुस्थिती, म्हणून याला बाजार म्हणतात, बाजार. आणि मग या बाजाराला आल्यानंतर परमात्म्याला शरण जा असं म्हणणं आहे ज्ञानेश्वर महाराजांचं. बघा नामदेव महाराज काय म्हणतात. नामदेव महाराजांचं म्हणणं सुद्धा आहे की देवाला शरण गेलंच पाहिजे. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून, सर्व हे मिथ्या जाणून शरणरी घा देवासी. ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन नामदेव महाराजांचं सुद्धा म्हणणं आहे की तुम्ही देवाला शरण जा. बरोबर आहे. एकनाथ महाराज तर काय म्हणतात माहिती आहे, एका जनार्दनी जाताची शरण, स्वप्नी जन्म मरण नाही नाही. जर तुम्ही देवाला शरण गेलात तर तुम्हाला स्वप्नात सुद्धा जन्म मरण येणार नाही. आणि तुम्ही म्हणाल मग स्वप्नात जन्म मरण येत असते का? येतं महाराज, स्वप्नात काही येते. स्वप्नात पैशाचा ढिगारा सुद्धा येतंय, काही येतं, साप येतात, लॉटरी लागलेली येतंय, काही येते. आपण जागताना झोपण्याच्या अगोदर जे आपण चिंतन करतो ते स्वप्नात उतरतं. ज्ञानेश्वर महाराज बोलतात, जागता जवासी जे तव ध्यानी भावना भाविजे, डोळा लागत खेव देखिजे, तेच स्वप्नी. तुम्ही झोपण्या अगोदर जे चिंतन करता तेच स्वप्नात येते महाराज. म्हणजे आधी एखाद्या माणसाला स्वप्न पडलं महाराज, ती झोपेमध्ये आहे पण त्याला स्वप्न पडलं मेलेलं, मेलो तो स्वप्नात, त्याला उघड डुलुनी म्हणून त्याला भित्तीला असं बांधलं स्वप्नात. सगळे लोक रडारड चालू. सकाळी नाही तिथून पाहुणे लांब लांबचे आले, त्याला उचललं स्वप्नात, बाहेर काढलं, पाटावर ठेवलं, आंघोळ घातली, पाणी सुद्धा कडक होतं, कडक. तिथे इसान घालीत नाहीत म्हणून असं ऐकलं मी, कडक पाणी. आणि मग ते पोळायला लागलं त्याला, कुठं? स्वप्नात. मग त्याला ते नवीन नवीन कपडे घातले स्वप्नात, त्याला उचललं स्वप्नात, चालवलं स्वप्नात, पुन्हा ठिकाण्याला टेकवलं स्वप्नात, पुन्हा उचललं, त्या गौरेवर असं त्याला ठेवलं स्वप्नात. आणि त्याच्या मुलानं फिरून ते पाणीचा डेरा फोडून त्याला अग्नी संस्कार दिला, अग्नी दिला की मग धड 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 जळायले. आणि असं काही की जरा वरी आलं की चट दिवशी चटका बसला. आणि पुन्हा उठून बघतो, अरे बापरे, म्हणलं काय कसलं स्वप्न पडलं होतं. किती वाजलेत? पहाटे जर स्वप्न पडलं तर खरं होतंय म्हणतात काही लोक.
म्हणला 2 वाजता पडले, काही नाही, ती घाबरायचं कारण नाही. काय 2 वाजता पडले स्वप्न, काही घाबरायचं कारण नाही. बरं ठीक आहे. नाथ महाराज म्हणतात की असं स्वप्न सुद्धा पडणार नाही, मृत्यूचं स्वप्न सुद्धा पडणार नाही. कधी? देवाला शरण गेलात तर. ज्ञानेश्वर महाराजांचं जे म्हणणं आहे ते नामदेव महाराजांचं म्हणणं आहे. नामदेव महाराजांचं जे म्हणणं आहे नाथ महाराजांचं म्हणणं आहे. तुकोबरायांचं तेच म्हणणं आहे. बरं, देवाचं म्हणणं आहे का? सर्व धर्म परित्याज्य मामेकम शरणं व्रज. धर्माचा त्याग करून मला शरण या, मग मी काय करू? ज्ञानेश्वर महाराज मराठीमध्ये अनुवाद करतात. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारीन जन्म मरण. शरणांगतासी शरण्य मीची एकू. मला शरण या, मग मी तुमचं मरण चुकवतो. म्हणून महाराज म्हणतात, मनवणी शरण जावे, मनवणी शरण जावे सर्व भावे देवासी. देवाला शरण जा, असं महाराजांचं म्हणणं आहे. बरं, सर्व संतांचं मतैक्य नासु मुनियस्य मतं न भिन्न. मुनी लोकांचं मत भिन्न असू शकत नाही. सगळ्या मुनी संतांचं ऋषींचं मत ऐक्य असतं महाराज. उगं तुमचं आमचं मत ऐक्य नसतं. आता कार्यक्रम कीर्तनाचं झाल्यानंतर पुन्हा कोणी म्हणलं का जागर करा की, ते म्हणते कशाचा जागर करावा, लय थंडी वाजायची आहे का मत ऐक्य. ती एक वाजवणार आहे तर ती म्हणते चाललो मी घरला, मला जायचं शेताकडे पाणी द्यायला, आहे का नाही. मत ऐक्य कुठं आहे? मत ऐक्य नाही, मत ऐक्य फक्त परमात्म्याच्या चिंतनामधून करावं लागतं. संतांचं मत ऐक्य असतं महाराज. मत ऐक्य होत असेल तर संतांचं. सगळे संत एकदाच पृथ्वी तलावर जर आले तर काय बोलतील? सगळ्यांचा विचार एकच असेल. कधी कधी आपण म्हणतो काय तुमचा माझा शब्द एकच आला हो, मला बी तेच म्हणायचं होतं आणि तुम्हाला बी तेच म्हणायचं आहे. हे दोघाचा शब्द एकच येत आहे, मत ऐक्य म्हणतात त्याला. आणि मग वेद आपला संप्रदायाचा प्रमाणवादी ग्रंथ आहे. वेद आपण वेदाला प्रमाण मानणार आहेत. वेद काय म्हणतोय जरा बघू. वेद अनंत बोलिला,
वेदानं भरपूर बोलला पण शेवटी सांगितलं निधनिष्ठे नाम गावे विठोबाशी शरण जावे. वेद सांगतोय म्हणून जा, संत महात्मे सांगते म्हणून जा, देव स्वतः सांगते म्हणून जा, तुकाराम महाराज सांगतात म्हणून जा, शास्त्र सांगते म्हणून देवाला शरण जा, श्रुती माता सांगते म्हणून देवाला शरण जा, नवे नवे आपले इतिहास सांगतात म्हणून शरण जा. वारकरी संप्रदायाचे इतिहास कोणते माहिती आहे का? महाभारत आणि रामायण यामध्ये अनेक जण परमात्म्याला शरण गेल्याची कथा आहे. रामचंद्र प्रभूला शरण अनेक जण गेले महाराज. बघा, मतंगा ऋषीची सेवा केली वृद्धावस्थे होईपर्यंत शबरी मातेने, आणि शेवटी सांगितले एवढं खटाटोप कशा करताय? प्रभू प्राप्ती हो येतील, या ठिकाणी प्रभू येतील. कधी येतील सांगितलं नव्हतं, तारीख वार महिना वर्ष सांगितलं नव्हतं, पण वाट पाहत बसले. परमात्म्याची वाट पाहावी लागते. महिन्यानं काही होत नाही, वर्षानं काही होत नाही, जन्मी वाट बघावी लागते महाराज देवाची. हो, जन्माचं तपश्चर्या करावी लागते, जन्माने जन्मची जन्मभक्ती करावी लागते, तेव्हा देव भक्ती परमार्थ हा कशाने मोजला जातोय? तासाने नाही, वर्षाने नाही, जन्माने मोजला जातो महाराज. सोनं असेल तर तोळे ग्रॅमवर मोजलं जाते, आणि ऊस असेल तर किलोने नाही टनाने, क्विंटलनं सुद्धा नाही, टनानं. वस्तूवर अवलंबून आहे महाराज. तसं परमात्मा भक्ती आपण त्याच्यासाठी जो करतो, तो भक्ती आपली खरी आहे का खोटी आहे हे बघून, भाव आपला कितपत आहे तो बघून प्रसन्न होत असतो परमात्मा. आणि म्हणून शबरी माता वाट बघत बसली. वाट ती म्हणायची रामप्रभू कधी येतील. रोज सडा सारवण, रांगोळी, फुलं आणि असेल त्या ऋतूमधली फळं आणायची रोज. पण तिनं तक्रार केली नाही महाराज, आज आले नाहीत, फक्त ती वाट बघत बसायची. ती म्हणायची जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा, आएंगे जब रघुराई तब आसन पर बिठाऊंगी, मीठे 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 बेर अपने हाथों से खिलाऊंगी, साथ साथ लखन जी का दर्शन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा. ती असं म्हणायची.
कधी कधी मराठीतून बी म्हणायची, आश्रमात या कधी रे शिल राम रघुनंदना, राम रघुनंदना. आणि एक दिवस परमात्मा आला, भेट दिली, दर्शन घेतलं. शबरी राम प्रभूला म्हणते, प्रभू वाचा कंपायमान होते, अधूनमधून खोकला येते, राम राम म्हणता येत नाही, राम प्रभूचे उद्गार आहेत. शबरी आता तू माझं नामस्मरण करायचं नाही, मग मी तुझं नामस्मरण करतो. आपण देवाचं नाव घेणं ही भक्तीची सुरुवात आहे, तर आपलं नामस्मरण देवानं घेणं ही भक्तीची पराकाष्ठा आहे, उच्च टोक आहे. आपण देवाची पूजा करणं ही भक्तीची सुरुवात आहे आणि देवानं आपली पूजा करणं ही भक्तीचं उच्च टोक आहे. तुकोबरायाची पूजा केली देवानं, जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. बघा, ही वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे. आणि शबरी मातेचं जे परमात्मा प्राप्तीचं जी इच्छाशक्ती होती ती पूर्ण झाली. देवाला शरण गेली म्हणून इच्छाशक्ती पूर्ण झाली. तसं आपणाला काही आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करायच्या तर त्याच्याशिवाय दुसरं कोणी पूर्ण करूच शकत नाही. आपली इच्छा धनानं पूर्ण होऊ शकत नाही. आपली इच्छा आपणाला धान्य किती मिळालं तर पूर्ण होत नाही. नाही, आपली इच्छा मन आपलं पूर्ण होत नाही. 100 कटे सोयाबीन निघू द्या, माणूस म्हणणार आणि 10 तर निघायलाच पाहिजे होतं. कधी इच्छा पूर्ण होणार आहे सांगा ना आपली? नाही इच्छा पूर्ण. आपली इच्छा असं वाढते वरत राहिला. विमा जर 20,000 आला का सुखी समाधानी राहावं की त्याच्यात? शेजाऱ्याला येते जास्त 40,000, म्हणते मला 30 तरी आला पाहिजे होता. अरे त्याचं रान जास्त आहे, त्यानं भरला जास्त म्हणून जास्त. असं आहे का? समय से पहले और किस्मत से ज्यादा किसी को कुछ नहीं मिलता. विठ्ठल आणि म्हणून आपण देवाला शरण जावं याच्यासाठी अनेक जणांनी सांगितलंय. एकाचं मत नाही, ते अनेकांचं मत आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आले या संसारा उठा. उठा म्हणजे उभत राहायचं का? तसं नाही. उठा म्हणजे सावध व्हा. उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या व्यथा जर चुकवायची असतील तर देवाच्या कथा ऐकल्याशिवाय चुकत नाही. विठ्ठला म्हणून महाराज म्हणतात, आली या संसारा उठा वेग करा. वेग करा म्हणतात, पण आम्ही वेग इथं परमार्थात वेग करत नाही हो. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आसोनी संसारी जिव्हा वेग करी, वेदशास्त्र वारी पाय सदा. आणखी एका ठिकाणी म्हणतात, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. परमार्थाची साठी तातडी करा, घाई करा, वेग करा. भजनासाठी सुद्धा वेग करा. वैकुंठाला जाण्याकरता वेग करा. वेग करी भजन वेग करी भजन
म्हणतात, वेग करी भजन काळयम श्रेष्ठ, वेग करी भजना काळयम श्रेष्ठ, कैसनी वैकुंठ पावसील धने, कैसनी वैकुंठ पावसील धने, मोलाचे आयुष्य दवडी तोसी वाया, माध्यान्नाची छाया जाय वेगी. किती मोलाचा विषय, किती मोलाचा विषय महाराज. सोन्याचे पर्वत जरी आपण यमदेवाला दिले तर 1 सेकंद सुद्धा तो देत नाही महाराज. आणि आमचे किती क्षण नाही, किती दिवस, किती वर्ष वाया चालले याचा तपास नाही. विठ्ठल म्हणून महाराज म्हणतात, आलिया संसारा उठा सावध व्हा, वेग करा शरण जाऊ दारा पांडुरंगा. पांडुरंगाला शरण जा. अहो पांडुरंगाला शरण जाऊ हो, पण आमचा एवढा देह याला काही लागल की नाही. आमचे एवढे बँकेमध्ये अकाउंटमध्ये पैसे पडलेले आहेत, त्याचं काय करणार कोण. हो महाराज म्हणतात, हे काही नाही रे बाबा, हे काही नाही. जिथल्या तिथं राहील महाराज. दाना आणि भूमो पश्वश्च गोष्टे भार्याग्रहद्वार जन स्मशाने, देहश्चितायां परलोक मार्गे धर्मानुगो गच्छते जीवयेक. पहिलं बँका नव्हत्या म्हणून भूमीमध्ये धन ठेवत होते लोक. साचलं का गाडग्यामध्ये ठेवायचे. अजून बी काही काही लोकांना सापडतेच बघा आज आपण ज्याचे जुने घरं हे आहेत का, पाडून चट स्लॅबचं बांधा, लागलेलं तर त्याच्यावर बंगला होते. आहे महाराज. पहिलं धन आणि भूमो पश्वाश्च गोष्टे, गोठ्यामध्ये जनावर तशीच राहतील. काही नाही महाराज, आपल्या हातामध्ये काही नाही. हा शरीर आहे की नाही, हे शरीरच आपल्या हातामधलं नाही, तर या शरीराच्या संबंधाने ज्या काही वस्तू असतील त्या आपल्या नाहीत. कोणाच्या आहेत. अभंगाचं दुसरं काळाचे धन कुबीरा, काळाचे धन कुबीरा, काळाचे धन कुबीरा, सांगताय, देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. देह काळाचे महाराज. हो, देह आपला नाही, पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेला हा देह. ह्या शरीरात पंचमहाभूत वास करतात. हाडाच्या वास्तवानं भूमितत्व, रक्ताच्या रूपानं जलतत्व, श्वासाच्या रूपानं वायुतत्व, मधली पोकळी जी आहे ते आकाशतत्व,
आणि जठराग्नीच्या रूपानं अग्नितत्व हे पाचही तत्व आपल्या शरीरामध्ये विराजमान आहेत. आणि हे पाचही तत्वांनी सोडून ज्यावेळेस जातील त्यावेळेस संपलं. मग हा देह मुळातच आपला नाही महाराज. हे उष्ण आणलेलं शरीर आहे. मग उष्णी आणलेली वस्तू ज्याची त्याला देणं काय मुख्य कर्तव्य महाराज. उष्ण आणायचं तुमच्याकडून, मी पकवाज उष्ण न्यायचा आणि जिंदगी का किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी का किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। बघा ते रूम भाड्यानं आपण घेतो. हां, भाड्यानं रूम घेतो. कोणी 1 वर्ष ठेवतंय, कोणी 2 वर्ष ठेवतंय, पुन्हा दुसरीकडे रूम बघावी लागते. इथल्या रूममधून जायचं दुसऱ्या रूममधून, तिथं 1-2 वर्ष राहायचं, पुन्हा निघाली ती. असं करत करत रूम प्रत्येक वेळी बदलावीच लागते, आहे का नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करा महाराज, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, एक दिन पंछी उड़ जाएगा रहेगा पिंजरा खाली, एक दिन पंछी उड़ जाएगा रहेगा पिंजरा खाली, पिंजरा हो, पिंजरा खाली राहतो महाराज. हे पिंजरा आहे, अस्थि पंजर का नाम पिंजरा. आणि म्हणून हे पंछी म्हणजे पक्षी, याच्यातला म्हणजे प्राण आहे, तो निघून जातो महाराज. एक ना एक दिवस तुम्ही काही प्रयत्न करा, तो थांबणार नाही. एका सेकंदानं सुद्धा थांबत नाही महाराज. हो, इथलं फक्त आयुष्य काळ खात नाही. हो, महाराज म्हणतात आयुष्य खातो काळ सावधान. सावधान मंडळी, आयुष्य आपलं काळाचं खाद्य आहे. जगत चबीना काल का चाबत है दिन रात, कुछ चाबे कुछ चब रहा, कुछ जोली कुछ हात. दिवस रात्र खायला चव आहे. त्या काळाला आपलं आयुष्य खाण्याकरता कधीच लॉकडाऊन पडत नाही. विठाला आणि म्हणून इथं बघा काहीच नाही. हे देहावर हे जगत काल चबीना. काल का म्हणजे काळाचं खाद्य आपलं आयुष्य आहे. मग आपण खातो अन्न, आपलं खाद्य काय अन्न. आपण कशाकरता खातो, जगण्याकरता खातो का खाण्याकरता जगतो. जगण्याकरता आपण अन्न खातो, आपलं अन्न खाद्य आहे. मग काळाचं खाद्य आयुष्य असलं तर मग त्यालाही खाणं गरजेचंच आहे, कारण नाही खाल्लं की ते मरतंय. मग त्याला जगण्याकरता आयुष्य खावंच लागतं महाराज त्याला. हो, आयुष्य खातो काळ सावधान. काळाची सत्ता ह्या देहावर आहे महाराज. या शरीरावर कोणाची सत्ता आहे सांगा बरं. हां, कोण म्हणलं बायकोची. घडी घडी काय वाट
क्षण ना क्षण त्याच्या ताब्यात चाललेलं आहे, पण इथलं आयुष्य जात नाही महाराज त्याच्या ताब्यात. कथा आणि कीर्तन 2-2 तास असं जर आपण ऐकलं का, आयुष्यभर कथा कीर्तनामधून जर आपलं आयुष्य निघून गेलं तर आयुष्यामध्ये तुम्हाला जर 60 वर्ष असेल आणि तुमची 10 वर्ष जर बेरीज झाली, कथा कीर्तन 2-2 तासानं जर प्लस झालं आणि त्याची बेरीज 10 वर्ष झालं, तुमचं आयुष्य 60च वर्ष, पण जगणार तुम्ही 70 वर्ष. प्रमाण आहे, सदा काळ गणना करी आयुष्याची, कथेची वेळेची आज्ञा नाही. किंवा जो हरी कथेने गेला क्षण, तो काळासी नव्हे प्राशन. हरी कथेनं जो क्षण गेलाय तो काळ खाऊ शकत नाही. विठ्ठला म्हणून महाराज म्हणतात, देह हे काळाचे, धन कुबेराचे. धन कुबेराचे महाराज. धन आपल्याला फक्त वापराय. मला सांगा, सगळेचं धन जागेवरच राहणार आहे ना पुन्हा. प्रलय आला आणि सगळीकडे सृष्टीचा प्रलय झाल्यानंतर सगळे जीव जंतू पक्षी जेवढे 84 लक्ष योनी गडप झाल्या, पैसे कुठं राहिले? ते कुबेराकडे जातात महाराज. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? माणसाचं इथं काय हो? शरीर माणसाचं नाही, सोडून द्यावं लागतं. या पृथ्वीवर आल्यानंतर एक नियम आहे, ह्याचं नावच आहे मृत्यूलोक. या पृथ्वीवर आल्यानंतर सुख मिळतंय, मग सुखलोक नाव नाही, मृत्यूलोकच आहे. या पृथ्वीवर आल्यानंतर जन्म होतोय, जन्मलोक म्हणत नाहीत. या पृथ्वी तलावर सुख दुःख मिश्रण मिळतंय, मग सुख दुःख लोक म्हणत नाहीत, मृत्यू लोकच का म्हणतात? मृत्यू होतो पण त्याच्या अगोदर जन्म होतो, तरी सुद्धा याला मृत्यू लोकच का म्हणतात? त्याचं कारण असं आहे, काय होईल एखाद्या वेळेस जन्म होईल न होईल, पण मृत्यू निश्चित आहे. आईच्या पोटामध्ये किंवा गाईच्या पोटामध्ये वासरू किंवा लेकरू मृतावस्थेमध्ये बाहेर येत आहे, म्हणजे जन्म होण्या अगोदर मृत्यू होतो, म्हणून मृत्यू लोक. जन्म शब्द पूर्ण सुद्धा होत नाही महाराज मृत्यू मधलं म घेतल्याशिवाय. जन्म मृत्यू मधलं मरणातलं म घेतल्याशिवाय जन्म शब्द तयार होत नाही, म्हणून या लोकाचं नाव मृत्यू लोक. विठ्ठला आणि म्हणून महाराज म्हणतात, देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? माणसाचं इथं काहीच नाही महाराज. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे, मेल्या मागे रणातील सारे, तुटतील धागे दोरे, प्राण्या मायेचा बाजार नाही रे नाही कुणाचे कोणी. इथं कोणीच कुणाचं नाही महाराज, कोणी कुणाचं नाही. उगं म्हणायचं हो, तो माझा तो माझा तो माझा, फक्त देवाला माझं म्हणून संताला, दुसरं इथं कोण नाही. येते मनुष्याचे काय आहे?
काय आहे? फक्त देव आहे. कोणता? विठोबा रखुमाई. आलिया संसारा उठावे ग करा, शरण जाऊ दारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? देह काळाच्या तळेखामध्ये सापडणार आहे. या देहावर काळाची सत्ता, देहाची या माथा काळाची तो सत्ता, म्हणून सर्वता घोकारा. एकनाथ महाराज म्हणतात, देहावर सत्ता काळाची महाराज, त्याचं खाद्य आहे आपलं आयुष्य. आणि म्हणून इथं आपलं काही नाही महाराज, फक्त देव सोडला तर. म्हणून त्याला आपलंसं करावं लागतं बरं का. आणि म्हणून महाराज म्हणतात की इथं तुम्हाला देणारा देवच आहे. हो, आणि इथून तुमच्याकडलं काही नेणार असेल तर तोही देवच आहे. देता देव बीजा, नेता देव बीजा, देता देव बीजा, नेता देव बीजा, देता देव बीजा, नेता देव बीजा, नेता देव अभंगाच्या तिसऱ्या चरणामधून महाराज सांगतात की देता देवविता, नेता नेवविता, तेथे याची सत्ता काय आहे? तुम्हाला देणारा देव आहे महाराज. त्याचं नाव मुळातच देव. काय देतोय म्हणून देव. देव धातूपासून देव शब्द तयार झाला. देव म्हणजे प्रकाश नाही, प्रकाश. तुम्हा मला प्रकाश देण्याचं काम देवच करतो. नव्हे नव्हे हे दिसतंय का नाही? सुंदर शरीर, 3.5 हाताचं सुंदर शरीर हे देवानंच दिलंय महाराज. देवे दिला देह भजना गोमटा, होया झाला बटा बादी
भजना गोमटा तो या झाला फाटा बालिकेचा. देवानं आपणाला देह दिला कशा करता? भजना करता. किती लोक वापरतात भजना करता? वापर जास्त भोजना करता. देवानं देह दिलाय भजना करता, आहे का नाही? भजन आणि भोजन. भोजन प्रत्येक जण करतोय पण भजन प्रत्येक जण करत नाही, म्हणून देव नाराज आहे. कारण त्याला आपण नवस केलेला आहे. नवस, देवा एकदा मला या दुःखाच्या बाजूला कर, मग मी तुझं रात्रंदिवस चिंतन करतो. आणि दान दिलंय महाराज. हे शरीर देताना काही पैसे घेतले का महाराज? नाही महाराज, काही नाही. जेने जीव दिला दान तयाचे करीन मी चिंतन, आहे का नाही? त्याचं चिंतन मी करीन असं आपण शब्द दिलाय देवाला, पण नाही महाराज, आपण तो नवस आपण पूर्ण करत नाही. एखाद्या देवाला एखादा नवस बोलला, ती नवस जर नाही फेडला तर त्या नवस करणाऱ्याला सुखानं जगू देत नाही देव. मला वाटतंय आपण नवस फेडत नाही म्हणूनच सुखी नाहो, दुसरं कारणच नाही. विठाला मग हे शरीर दिलंय, मग भजन करत नाही, मग काय करतो आपण? आउट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. आउट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया. खाया पिया सुख से सोया. नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया. नाहक जमाना खोया. रे भजन नारायण, भजन नारायण, भजन नारायण, भजन नारायण. आपणाला हे शरीर दिलंय, काय केलंय? खाया पिया सुख से सोया. एवढी थंडी आहे म्हणल्यानंतर सुखानं झोपणार की महाराज आपण भजनाला कशाला येऊ? किती लोकसंख्या आपल्या गावात? इथंच नाही, आमच्याकडचं तसंच आहे महाराज. सप्ताह चालू आहे तरी ह्याच्याहून कमी लोक आहेत महाराज तिथं. तुमचं भाग्यच आहे म्हणून का माझं भाग्य? माझंच भाग्य म्हणावं लागेल. विठाला हे शरीर दिलंय. महाराज म्हणतात, एकनाथ महाराज म्हणतात, देह आहे तुम्हा अधीन तोवरी करा भजन. नाही केल्यावर पडून जाईल शरीर मग कराल विचार. ते मार्क मेमो हातात आला, परीक्षा देऊन मार्क मेमो निकालाची तारीख जाहीर झाली. मार्क मेमो हातात घेतला आणि बघितलं अनुत्तीर्ण. पुन्हा विचार करायला, अभ्यास केला असता तर बरं झालं असतं. काय उपयोग आहे? एकदा का वेळ चुकून गेली. मागे एकदा पेपरवर मी वाचलं, फाशीनंतर तब्बल 20 वर्षांनी तो निर्दोष ठरला. काय करायचे? त्याच्या नातेवाईकांनी खटला चालवला असेल, पण उपयोग काय होणार आहे? ते वकील महागारी आणून देणार आहे का त्याला? का जज देणार आहे? काही उपयोग होत नाही महाराज. एकदा काय शरीर पडलं की पुन्हा काही उपयोग होत नाही महाराज. जोपर्यंत देह आपल्या अधीन आहे तोपर्यंतच देवाचं भजन करायला सांगितलंय. भजन सोपं आहे महाराज, भजन सोपं आहे. भजन अवघड आहे का? हां, अवघड आहे का सोपं आहे भजन? सोपे आहे सर्व. भजन जर सोपं असतं तर प्रत्येक जणच टाळ घेऊन उभारलं असतं महाराज. हो, भक्ती नवी सोपी, आहे का नाही? भजन जर सोपं असतं तर प्रत्येक जण टाळ घेऊन, प्रत्येक जण चाल म्हटली असती, प्रत्येक टाळकऱ्याजवळ माईक असता. पण भजन अवघड तरी आहे का? अवघड नाही, मग काही करतातच ना.
भजन मग सोपं आहे का अवघड आहे? हा प्रश्न भजनाचा अभंगच नाथ महाराजांचा असल्यामुळं आपण त्यांनाच विचारू. महाराज आम्हाला प्रश्न पडला हो. कशाचा? भजन सोपं आहे का अवघड आहे हेच आम्हाला कळायला साधन नाही. आम्हाला कळत नाही भजन सोपं आहे का. मग एवढंच ना, ते सांगतात मग भजन ते सोपे, 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 भजन ते सोपे. हरती लोकांचे जन्मांतरीची, हरती लोकांचे जन्मांतरीची, भजन ते सोपे, भजन ते सोपे, भजन ते सोपे, भजन ते सोपे. महाराज तर म्हणतात भजन सोपं आहे. जन्म आणि मृत्यू याच्या मधलं पाप हरण करण्याचं काम ते भजन करतोय महाराज. आणि म्हणून महाराज म्हणतात तुम्हाला देणारा परमात्मा आहे, शरीर देणारा परमात्मा आहे, शरीराला जगवण्याकरता तुम्हाला अन्न देणारा परमात्मा आहे, अन्न निर्माण होण्याकरता पाऊस देणारा परमात्मा आहे, त्याच धान्य पिकाला सूर्यप्रकाशाची गरज आहे, तो परमात्मा सगळी व्यवस्था करतो, तुम्हाला सगळं काही देणार. बरं त्याच्या बदल्यात काहीच मागत नाही. हा एवढा मोठा सूर्यप्रकाश दिला महाराज, कधी घेतलं का? सौर ऊर्जेचं बिल आलं कधी? नाही. आता ही गावातून विहीर असेल, तलाव असेल, नळावाटे घरी पाणी आलं की ती पाणीपट्टी मागतात महाराज. नळाचं कनेक्शन घेतलं की पाणीपट्टी मागतात. एवढे मोठे उजनीसारखे धरण भरतो देव महाराज, कधी मागितले पैसे तुम्हाला? नाही. आणि म्हणून सगळं काही देतो महाराज, तेही दान म्हणून देतो. ब्रीद ज्याचे जगदानी तोची मनी स्मरावा, कोण आहे तो? समपाया करकटी उभा तटी भेवरेच्या विठ्ठला देता देवविता, देणारा आणि द्यायला लावणारा तोच आहे. बरं देणाराही तोच आणि द्यायला लावणाराही तोच, घेणाराही तोच, घ्यायला लावणाराही तोच, नेणाराही तोच, न्यायला लावणाराही तोच. नेणारा तोच आहे परमात्मा, त्याच्या आदेशानंच येतो आणि या शरीरातून प्राण निघून जातो महाराज. नेता नेवविता, नेवविता न्यायला लावणारा तोच आणि नेणारा प्रत्यक्ष यमराज त्याचंच रूप आहे महाराज. म्हणून देता देवविता, नेता नेवविता, तेथे याची सत्ता काय आहे? आपली सत्ता महाराज कशामध्ये सुद्धा नाही महाराज. हो आपण कितीही महाराज काही करा पण त्याचीच सत्ता आहे. त्रिभुवनी ज्याची सत्ता तुका या रक्षिता तो झाला, त्रिभुवनात ज्याची सत्ता आहे महाराज, सगळं सगळं सत्ता त्याची आहे. तिन्ही सत्तेतले एकत्र करून पुन्हा सत्ता निर्माण करायची, त्याचीच सत्ता. म्हणून इथं काही आपल्या हातामध्ये नाही, फक्त मी केलं, मी असं केलं, तू काहीच केलं नाही, तू फक्त निमित्ताचा प्राणी आहेस बाबा. ही गोष्ट अभंगाच्या शेवटच्या निमित्ताचा धाने केला शिकाने, निमित्ताचा धनी केला शिकाने.
शेवटच्या चरणामधून महाराज सांगतात, निमित्ताचा धनी केला से प्राणी, तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला. व्यर्थ गेला महाराज. एक दुसरा एक अभंग आहे, निमित्ताचा धनी केला से प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. तुका म्हणे काळे नाशिवंतासाठी देवासवे अटी पाडितोशी. हे दुसरा अभंग आहे बरं. हे चारच चरणाचा असाच. निमित्ताचा धनी केला से प्राणी, तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला. हो महाराज म्हणतात, आपण आपल्याच्यानं काहीच होत नाही महाराज. फक्त आपण निमित्त मात्र आहोत. फक्त सगळं तो करून घेतो. आपल्या हातानं तोच काम करतो, आपल्या मुखानं तोच जेवतो, आपल्या डोळ्यानं तोच पाहतो, आपल्या कानानं तोच ऐकतो. त्याची शक्ती खूप मोठी आहे महाराज. आता मला सांगा, एक उदाहरण सांगून संपवतो, सेवा पूर्ण करतो. महाभारत कुणामुळं घडलं? बरं जाऊ द्या. कौरव सैन्य, कौरव सेना कोणी मारली? हा, प्रत्यक्ष अर्जुन मारत होता किंवा हा, सगळं काही घडवलं कृष्ण परमात्म्यानं. फक्त निमित्त होतं अर्जुनाचं, पाची पांडवाचं निमित्त होतं महाराज. ज्या ज्या वेळेस त्यांच्यानं काही होत नव्हतं त्यावेळेस देवाकडेच बघत होते. बघा, जरासंधाला मारताना भीम लढत होते त्यांच्यासोबत. त्यानं भीमाने एका पायावर पाय द्यायचा आणि दुसरा पाय असा ओढून फेकायचा आणि असं फेकून द्यायचं. पण ते पुन्हा परत यायचं आणि जुटायचं, पुन्हा उठून उभं राहायचं, लढायचं सोबत. मग कृष्ण परमात्म्यानं खुणवलं पण त्यानं लक्ष दिलं नाही. पण पुन्हा 2-3 वेळेस तसंच झालं. इकडे इकडे फेकलं. मग शेवटी त्याला प्रश्न पडला, आपला सहकारी कोण आहे? कृष्ण. कृष्ण परमात्म्याकडे बघितलं. कृष्ण परमात्म्यानं असं केलं, असं नाही म्हणलं, असं इकडं टाक. मग त्यानं मग ते बरोबर एकावर पाय दिला, एक वडलं, इकडचं तिकडं टाकलं आणि तिकडचं इकडं टाकलं. नाही उठलं पुन्हा. कोणी मारलं मग ते? कृष्ण परमात्म्यानंच. सगळं काही कृष्ण परमात्म्याने केलं. हे सगळं निमित्त आहे, देवच करतं सगळं महाराज. म्हणून महाराज म्हणतात, निमित्ताचा धनी केला से प्राणी, तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला. पण माझं म्हणलं की व्यर्थ गेलं आणि देवाचंही म्हणलं की सार्थ झालं. विठ्ठल देव माझाच, मी देवाचाच, मग काळ तिकडे येत नाही महाराज. देह तो ब्रह्मरूपतेला पोचतो. हे मानवी शरीर सुद्धा देवापर्यंत नव्हे देवसोबत घेऊन जातो. इथला नियम आहे, एक तर शरीर टाकून द्यायचं, नाही तर मग घेऊन द्यायचं. मग टाकायचंही नाही आणि घेऊनही जायचं नाही, तरी इथं राहायचं नाही, राहता येत. राहायचंय मग आदर्श रूपामध्ये राहावं लागतंय. मग तुमचं त्या 7 लोकांमध्ये नाव असावं लागतंय, आहे का नाही? चिरंजीव लोकांमध्ये, यादीमध्ये नाव असावं लागतं. मग आदर्श रूपानं राहता येते. हनुमंत आत्ता अदृश्य रूपानं आहे, डिव्हिशन अदृश्य रूपानं आहेत, व्यास महर्षी अदृश्य रूपानं आहेत, बळीराजा, अश्वत्थामा, हे सगळी लोक अदृश्य रूपानं आजही आहेत. अश्वत्थामा बिहारमध्ये त्या जंगलामध्ये आहे महाराज. तो रोज महादेवाची पूजा करायला येतो. तिथं काही कळालं मीडियानं तिथं गेलं, सगळे कॅमेरे लावले, CCTV लावले, जिकडं तिकडं मंदिराच्या मध्ये. मग ते दार लावलं आणि ज्या वेळेस पहाटे 4 वाजता अश्वत्थामा आला त्यावेळेस सगळ्या CCTV बंद झाले आणि तो पूजा करून निघून गेला की चालू झालं. नाही कळालं कसलं आहे ते. जिथं विज्ञान संपतं तिथून अध्यात्म सुरू होतं, हे कधीच विसरू नका. विठ्ठल
देह काळाच्या तडाख्यात जाऊ नये याच्यासाठी परमात्म्याचं चिंतन करा आणि संत महात्म्यांचं चिंतन करा. ज्ञानेश्वर जय ज्ञानेश्वर